तर नमस्कार अमरावतीकर भाऊ. सुट्ट्यात बंद झाल्या आपल्याला कंपनीने त्याच कारण आपल्याला काढलं. पाहायची आपल्याला दुसरी कंपनी, कारण की त्या कंपनीत सध्या काही रिजॉईनिंग चालू नाही. मग आपण उठलो हो सकाळी सकाळी, लागलो आपल्या कामाले. सर्वात पहिले घेतला ब्रश आणि खासत बसलो हो आपले दाता. नंतर केला थोडासा वर्कआउट, कारण की शरीर आपलं चांगलं राहिलं पाहिजे. मग काढल्या भाऊ थोड्याफार डिप्सा. डिप्साही आपण कसा काढतो तुम्हाला माहित आहे. अरे काढा लागते हो कसं, सकाळी सकाळी उठून तर काही ना काही करावंच लागते. मग नंतर मग आपण केली कंपनी तयारी. हे होय आपण कसं दिसू राहिलं सांगा लवकर कमेंटमध्ये. निघालो आपण एकदम ऑटोमध्ये. हा होय ऑटो. ऑटोत बसलो आणि मग उतरलो आणि चाललो मग आता आपण पायी कुठं तर कंपनीत. हे आहे कंपनीत आलो. आल्याबरोबर पोट्टीची एकदम दिसली गर्दी. याच्या मिटिंगा चालू होत्या. आपली मिटिंग झालीच. नंतर मग बसलो आपण आणि चाललो आपण आपल्या रूमवर. आलो मग आता आपण आपल्या रूमवर. कंपनीत तर तालुक्यात सगळं दिला आणि कंपनीत आपलं म्हणजे रिझ्युमी दिला. TVS कंपनी आहे, पण तिथं पेमेंट जरासं कमी अगोदरल्या कंपनीत पेमेंट जरा जास्त होतं. ह्या कंपनीत पेमेंट कमी आहे, पण तरी 2-3 महिने करून पाहू. आता तिकडं जर रिजॉईनिंग होत असं, रिजॉईनिंग निघाली तर रिजॉईनिंग लवकरात लवकर आपण तिला रिजॉईनिंग करून टाकू. आता जसं तसं, कारण की 2 महिने आपले पैसे झाले खूप काम. ते 2 महिन्यानंतर तुम्हाला समजतेच ना कोणतं काम आहे तर. म्हणून सध्या पुढे आता जॉईनिंग झाली, उद्या जायचं त्या कंपनीत. बरं ठीक आहे, हो पाहिजे आमचे ब्लॉग, वेआरचे ब्लॉग. बाय बाय.